दुर्गम भागातील बंद टॉवरवरून आमदार आमशा पाडवींचा निशाणा। नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील बंद मोबाईल टॉवर तात्काळ सुरू करण्याची मागणी आमदार आमशा पाडवी यांनी केली आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले। खासदार गोवाल पाडवी यांनी उद्घाटन केलेले टॉवर प्रत्यक्षात कार्यरत आहेत की बंद याची पाहणी करून तपासणी करावी अशी मागणीही त्यांनी केली। शासकीय योजना, शिक्षण आणि बहुतांश व्यवहार ऑनलाईन झाल्याने दुर्गम भागात अखंडित मोबाईल नेटवर्क आवश्यक आहे। डीपीडीसी बैठकीत नवीन मोबाईल टॉवर उभारण्यासह बंद टॉवर तात्काळ सुरू करण्याची मागणी केल्याचे आमदार पाडवी यांनी सांगितले। जे मोबाईल टॉवर आहे ते BSNLचे काही टॉवर लावले आहे किंवा जिओचे, तर ते पहिली गोष्ट तर आपण कोण सांगतो आहे आम्ही त्याला उचलून विकून मग खड्डे भरू असं काही नाही असतो। ते शासनाचे बिडर आहे आणि त्याच्यावर आपण जे बंद आहे ते चालू करण्याचे आम्ही कलेक्टर मॅडमशी बोललो आहे की ते जेवढं काय असेल ते ताबडतोब आम्ही करू आणि जिथे मोबाईल नेटवर्क नाही तिथे सुद्धा आम्ही लावू असं। जे मागे आपण BSNLचे टॉवर हे केले त्याच्यात आमच्या लोकसभाचा जो गोवाल पाडवी साहेब आहे खासदार साहेब, त्यांनी काही ठिकाणी उद्घाटन केले। तिथे एक बी आम्ही उद्घाटनाला गेलो नाही होतो कारण आम्हाला बोलवलं नाही, पण ते उद्घाटन केले ते मला ते खासदार साहेबांना विचारावं लागेल का ते चालू आहे का बंद आहे, कारण आपण उद्घाटन केल्यानंतर त्याची जबाबदारी आपली असते का आपण चालू केले किंवा नाही। आणि म्हणून मी DPDCच्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं की जेव्हा ऑनलाईन आपल्याला करायचे आहे, सगळीच वस्तू ऑनलाईन आहे, तर ते मोबाईल नेटवर्क त्या आमच्या अतिदुर्गम भागामध्ये पाहिजे, हे सुद्धा आम्ही सुद्धा मागणी केली आहे। ते लोकांची मागणी आहे पण आमची सुद्धा मागणी आहे।